कुंभराशी शेवटचे 3 रहस्य ऐकूनच अंगावर शहारे येतील. कुंभराशींच्या महिलांनो, पतीचे सुख का मिळत नाही? नमस्कार मित्रांनो, कुंभराशींच्या जातकांनो, आज आपण असा एक राष्ट्र बद्दल बोलणार आहे जिला समजून घेण्यासाठी महासागर आहे, ज्याचं तळ आजवर कोणालाच लागला नाही. तुम्हाला वाटतं का की तुमचा कुंभराशीचा मित्र नवरा पत्नी खूप साधी सरळ आहे? थांबा, तुम्ही एका मोठ्या धोक्यात असतात. कारण कुंभराशींच्या व्यक्तीच्या डोक्यात एकच वेळी 10 वेगवेगळे कटकारस्थान सुरू असतात. तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही. आज आपण कुंभराशींच्या अशा 5 भयंकर रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे वाचून तुमचे डोळे पांढरे होतील. ते सत्य काय आहे आणि कोणकोणत्याही एका गोष्टीमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जर तुमची कुंभरास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटची चेतावणी असेल. कुंभराशींच्या जातकांनो, कुंभराशींच्या व्यक्तीकडे पाहिलं तर त्यांचं आयुष्य किती मजेत सुरू आहे, किती मित्र आहेत त्यांच्याकडे. पण मित्रांनो, हेच त्यांचे सर्वात मोठे आणि दुःखद रहस्य असूनही मनातून प्रचंड एकटे असते. त्यांच्या मनात विचारांचे एक असं कोलाहल सुरू असतं, जे साध्या शब्दात कोणासमोरही मांडू शकत नाही. त्यांना नेहमी असं वाटते की जगात त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेणारं कोणीच नाही. हा एकाकीपणा त्याला कधी इतक्या खोल दरीत घेऊन जातो की जिथे स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष करावा लागतो. जगासमोर खोटं असणं आपल्यातही नाही. कुंभराशींची एक अशी व्यथा आहे, याची कायम जगापासून लपवून ठेवतात. कुंभराशींच्या व्यक्तींना रिजेक्शन आणि कोणाकडून तरी नाकारले जाण्याची प्रचंड अशी भीती वाटते. म्हणून ते स्वतःभोवती एक अशी एक अदृश्य भिंत बांधता, जिथे कोणालाही प्रवेश देऊ शकत नाही. अगदी आई वडील पत्नीला सुद्धा त्यांच्या या गुप्त जगाचा पत्ता नसतो. शांत बसलेले असतात, एक टेस्ट कुठेतरी शून्यात नजर लावून बसतात. एकटेच. समजून घ्या, आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून ते जात आहेत. त्यांचा हा एकाकीपणा त्यांना कधी कधी जगाचा द्वेष करायला लावतो. त्यांना हवं असतं कुणीतरी असं, ज्याने त्यांना न बोलता ओळखावं. पण दुर्दैवाने नेहमी अशाच लोकांशी सामना करावा लागतो. त्यांच्या बुद्धीचा वापर करताना मनाचा नाही. तर सर्वात भयानक वास्तव हे आहे की ही राशी जेव्हा मनातून खचते तेव्हा तो कोणाकडे आधार मागायला जात नाही. स्वतःच्या वेदना स्वतः गिळण्याची त्यांना सवय झालेली असते. रात्रीच्या अंधारातून रडून डोळे सुजलेले असतानाही सकाळी आरशासमोर उभे राहून ते स्वतःला पुन्हा खंबीर बनवतात. त्यांचा हा स्वभाव त्यांना खंबीर बनवतो. मनाच्या एका कोपऱ्यात ती जखम कायम ओली राहते. कोणालाही आपल्या आयुष्यात पूर्णपणे सामील न करून घेण्याची त्यांची सवय त्यांना जगापासून वेगळं करते, पण त्याच वेळी त्यांना प्रचंड वेदनाही देते. कुंभराशींचे हे एकाकीपण हे केवळ रहस्य नाही, तर तो त्यांच्या आत्म्याचा एक मुख आक्रोश आहे, जो फक्त त्यांनाच ऐकू येतो. कुंभराशींच्या व्यक्तीकडे पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की या माणसाला काही भावना आहेत की हा दगडाचा बनला आहे? हे व्यक्ती समोरच्याचं दुःख ऐकून घेईल, त्याला जगातील सर्वात चांगला सल्ला देईल, पण स्वतःच्या डोळ्यातून मात्र पाण्याचा एक थेंबही काढणार नाही. हा त्यांच्या भावना शून्यतेचा मुखवटा इतका घट्ट असतो की अगदी जवळची व्यक्तीसुद्धा गोंधळून जाते. पण मित्रांनो, सत्य हे आहे की दगडासारख्या दिसणाऱ्या माणसामागे एक ज्वालामुखी धडकत असतो. त्यांनी आपल्या भावनांवर घालण्याची इतकं प्रचंड प्रशिक्षण स्वतःला दिलेलं असतं की समोर एखादी मोठी दुर्घटना घडली तरी ते शांत राहू शकतात. त्यांचे हे थंड वागणं ही त्यांची संवेदनशीलता लपवण्याची एक पद्धत आहे, जेणेकरून कोणीही त्यांच्या मनाचा ताबा घेऊ शकणार नाही. कुंभराशींची स्त्री ही उपजतच अफाट बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी घेऊन जन्माला आलेली असते. तिला भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज आधीच येतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तिच्या याच हुशारीच्या तिच्या संसारात संकोच केला जातो. जेव्हा ती घराच्या हितासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेते किंवा पतीला योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या शब्दांना साधेपणाने नाकारले जाते. तुला यातलं काय कळतं किंवा तू तुझं काम बघ, असे शब्द तिच्या कानावर पडतात. जी स्त्री आपल्या पतीच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस विचार करते व तिच्या बुद्धिमत्तेची किंमत न ओळखणारा पती जेव्हा तिचं ऐकत नाही, तेव्हा तिच्या मनातून पूर्णपणे तुटतो. तिला नवऱ्याचे सुख मिळणं म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नसते, तर तिला हवं असतं तिच्या विचारांचा सन्मान. पण अनेकदा हा सन्मान तिला मिळत नाही, हे तिचं सर्वात मोठं दुःख असतं. पावलोपावली टोमणे सहन करावे लागतात तिला. सासूकडून मिळणारे बोचरे शब्द, तिच्या कानामात वाढलेले दोस्तीचे मानसिक द्वेष, हुशारीची दाखवणारी किंवा वरचढ होणारे असे लेबल लावून तिची मुस्कटदाबी केली जाते. कुंभराशींची स्त्री स्वभावाने थोडी वेगळी आणि आधुनिक विचारांची असते. तिच्या मनात कधी कोणाचे वाईट करायला विचार येत नाही. उलट सासूने मारलेले टोमणे घेऊन ती पुन्हा त्याच प्रेमाची घराची जबाबदारी उचलते. कारण तिला माहीत असतं की जर तिने पलटवार केला तरच घराचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. कुटुंबाचं भलं व्हावं म्हणून तिला वाटतं. आपल्या पत्नीवर निस्वार्थ प्रेम असतं. पतीचं ऐकलं नसलं तरी, तिच्या हुशारीची किंमत नसली तरी ती देवाकडे त्याच्याच यशासाठी प्रार्थना करते. स्त्रीचा हे जगणं म्हणजे एका अशा समयीसारखं आहे, जिचं स्वतः जळते पण संपूर्ण घराला प्रकाश देते, तरीही तिच्या नशिबात मात्र अंधारच सोडतो. एखादं संकट येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार असेल तर कुंभराशींच्या स्त्रीला किंवा पुरुषाला त्याचा भास आधीच होतो. कुंभराशींचे विचार करण्याची पद्धत जगापेक्षा इतकी वेगळी असते की सामान्य माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना समाजात चालणाऱ्या जुन्या चालीरीती
अंधश्रद्धा आणि चुकीच्या गोष्टींचा प्रचंड तिरस्कार असतो. त्यांना बदल हवा असतो, पण हा समाज बदलायला घाबरतो. म्हणूनच कुंभ राशींच्या व्यक्तींना अनेकदा बंडखोर किंवा विचित्र समजलं जातं. त्यांच्या प्रकल्प बुद्धिमत्तेमुळे त्यांना साध्या गोष्टींमध्ये रस नसतो. त्यांना काहीतरी भव्य आणि जगावेगळं करायचं असतं, पण यात नादात ती स्वतःला इतरांपासून इतकी लांब घेऊन जाते की एक मिस्टरी बनवून राहते. तिचा स्वतःचा ज्ञान तिच्यासाठी कधी कधी तुरुंग बनतं, कारण तिच्या पातळीवर येऊन तिच्याशी बोलणारे कोणीच नसतं. सर्वात भीतीदायी गोष्ट म्हणजे कुंभ राशींचे व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट बाकीत म्हणून बोलतात ते अनेकदा खरी ठरते. त्यांच्या शब्दामध्ये एक शक्ती असते आणि ती बोललेली नेहमी खरं होतं. कुंभ राशी स्वातंत्र्याची आणि मोकळ्या आकाशाची रास आहे. या राशीच्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला, जर कोणी साखरदंडात बांधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम अत्यंत भयानक. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं कोणी ऐकत नाही किंवा नशीब साथ देत नाही, तर गरजू लोकांना किंवा कामगारांना मदत करा, कारण शनीला गरिबांनी, कष्टाळू लोकांची सेवा केलेली खूप आवडते. लक्षात ठेवा, कुंभ राशी धडा आहे. जर तो रिकामा असेल तर त्यात परमेश्वराची कृपा भरता येईल. ज्या क्षणी तुम्ही तुमचा अहंकार रिकामा कराल त्या क्षणी तुमचं संपूर्ण आयुष्य आणि समाधानाने भरून जाईल. वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.